गेली 3 वर्ष आपला समाज पूर्ण रस्त्यावरती आहे. तरी ह्या सरकारला म्हणजे बोलताना अक्कलच नाही असं म्हणलं तरी चालेल. कारण किती वेळा समाजाला तुम्ही रस्त्यावरती उतरवणार आहे हे सरकारला समजलं पाहिजे. आणि म्हणून मनोजदादा जरांगे पाटील साहेबांनी आता पुन्हा एकदा 29 तारखेचं अल्टिमेटम दिलंय. जर का 29 तारखेपर्यंत या सरकारने आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर मात्र आता सकाळीच पाटील साहेबांनी सांगितलंय आता आंतरवाली सगळी नाही, आता डायरेक्ट परत मुंबई. या हिशोबाने आपण सर्वांनी तयारीला लागायचं आहे. मान तालुक्यातील बरेच बांधव आलेत, बरेच बांधव तिकडे आपल्या चौकामध्ये थांबलेत. तर मान तालुका पहिल्यापासून आरक्षणाच्या लढ्यामध्ये गेली 3 वर्ष खूप सक्रिय आहे आणि त्यांचं मनापासून धन्यवाद. पण एक आता महत्वाच्या मुद्द्यावरती बोलतोय. सकाळी मी जरांगे पाटील साहेबांना भेटलोय, हा विषय सांगितलाय. महत्वाचं म्हणजे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, ज्यांना आपण मतदान करतोय, ज्यांना आपण मोठं करतोय ते आपल्या गळ्यावरती कसं बसले ते थोडं 2 मिनिटं तुम्हाला सांगतो. आपल्या तालुक्यामध्ये 3200 नोंदी सापडलेत आतापर्यंत. म्हणजे बघा गेलं तर तालुक्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात नोंदी सापडल्या. त्यात फक्त आणि फक्त आतापर्यंत 700 दाखले निघाले. त्याचं कारण काय पाठीमागचं? कारण तुम्ही लक्षात घ्या 1907 ते 1932 पर्यंत जे कडई पत्रक आहे तो पूर्णच्या पूर्ण दस्तावेज आपल्या तहसीलदार कार्यालयामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर 1867 ते 2024च्या दरम्यान जसं वडूजमध्ये रेकॉर्ड आहे प्रत्येक वर्षाचं, म्हणजे रुमाल जो बोलतात ना, प्रत्येक गावाचं रेकॉर्ड मेंटेन आहे. मान तालुक्यातील बऱ्याच वर्षाचं रेकॉर्डला पूर्ण गायब आहे. म्हणजे कुणबी नोंदीचं जाणून गायब केलेलं रेकॉर्ड हे सुद्धा आपल्याला बघणं आवश्यक आहे. पाठीमागे आपण उपोषणामध्ये हा मुद्दा ठेवला होता. तर प्रशासन बोलतं आम्ही उपलब्ध करून देऊ, पण पुढची पावलं कुठली उचलत नाही. तर मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना आपण सांगितलंय सकाळीच की ह्या विषयावरती तुम्ही काहीतरी मार्ग काढा. कारण जर रेकॉर्डच नसेल तर कुणबी नोंदी सापडणारच कशा? कारण बऱ्याच वर्षाचं रेकॉर्डच मिस आहे. मग हे नक्की प्रशासन नक्की काय करतंय? जर रेकॉर्डच मान तालुक्याचं गायब असेल तर कुणबी नोंदी भेटणार आहेत कुठून? त्याच्यानंतर जे 1907 ते 1932 या दरम्यानचं कडई पत्रकच नाही. त्याच्यामुळं जे आपले 3200 जे दाखले निघाले त्याची वंशावळच मॅच होत नाही. मग वंशावळ मॅच नाही होत तर तुमचं प्रमाणपत्र बनतच नाही. आणि प्रमाणपत्र बनत नसेल तर पुढं मग व्हॅलिडिटी खूप दूरचा प्रश्न आहे. व्हॅलिडिटीचे खूप सारे प्रश्न आहेत. तिथं व्हॅलिडिटी गेल्यानंतर तिथले अधिकारी जातीवाद करतायत. आपल्या मराठा समाजाला पैशाची मागणी केली जाते किंवा व्हॅलिडिटीसाठी बरेच सारे कारणं दिले जातात. तर मराठा समाजानं जागे झालं पाहिजे. नुसतं फक्त आपल्या नेत्यासाठी पळण्यात काय पॉईंट नाही. आपल्या समाजाच्या म्हणजे मान तालुक्याचं जर मी सांगतोय विशेष, कारण आपण आता मान तालुक्यात काम करतोय तर रेकॉर्ड पासून सगळ्या गोष्टी बघतोय. रेकॉर्ड नसल्यामुळे आपल्याकडे फक्त आणि फक्त 3200 नोंदी सापडल्या. तर रेकॉर्ड कसं मिळेल हे आपण बघितलं पाहिजे. आणि मी इथून आपल्या मानच्या प्रशासनाला मी इशारा देतोय, जर का हे रेकॉर्ड लवकरात लवकर सापडलं नाही तर मात्र मनोजदादा जरांगे पाटील साहेब बोलतीलच त्या विषयावरती. पण आम्ही तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय आम्ही सुट्टी देणार नाही. आम्हाला पूर्णच्या पूर्ण जे रुमाल पाहिजेत, प्रत्येक गावचे रुमाल ज्याच्यामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये काय काय असतं, म्हणजे वसलेवर असेल, टिप्पणी असेल, जन्ममृत्यू नोंदी असतील, कडईपत्रक असेल, हे पूर्ण गावचे आम्हाला रुमाल पाहिजेत. बरेच सारे वर्षाचे गोष्टी मिस आहेत. म्हणजे आम्हाला असं वाटतंय, आम्हाला असं एक वास येतोय याच्यामध्ये कुठला तर राजकीय हस्तक्षेप आहे. त्याच्यामुळं ज्या ज्या गावामध्ये कुणबी नोंद आहेत ते रेकॉर्डच गायब झालेत. मान तालुक्यातील मराठ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं फक्त नेत्याच्या मागे पळू नका, जरा मुलांच्या भविष्यावरती लक्ष द्या. नाहीतर हे जे रेकॉर्ड जर भेटले नाहीत तर आयुष्यात परत आपल्याला आरक्षण भेटणं पण अवघड होऊन जाईल. मनोजदादा जरांगे पाटील साहेब एवढं बोलतात ना, अंगात पूर्ण रक्त आटवलं त्या माणसानी. आणि आपला मराठा समाज एकदम शांत आहे. मान तालुक्याच्या मराठ्यांनी थोडं जागे झालं पाहिजे. नेतं हे सगळं साईडला ठेवा. पहिल्यांदा मराठा समाजाने आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करा आणि हे रेकॉर्ड कसं सापडेल याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. जय शिवराय.